कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेरा काय दिप्या अजून आप्या काय हो काय काय चाललंय? का अचानक कशी काय आलीस? हो असंच काय रे दिप्या? बापू तुम्हाला मी विचारलं ना येऊ का नाही, तुम्हाला लगेच आपली दीदी दिसली वय? हो अगं तसं नाही छकुल्या, आप्पी दीदी लय दिवसात आली ना म्हणून म्हटलं बाळा। बर बाई तू पण ये ये बस इथे बस। हो काय ग मम्मी? दिदे तू ऑफिस वरून आलीस काय? हो बाळा। अगं आपे किती दिवसांनी आलीस तू? तू सांग बरं तुझ्यासाठी खायला काय करू? दिदे तू आता थांबच। अरे हो हो काय चाललंय तुमचं? मी काय पहिल्यांदा आलीये का घरी? अगं आपली दीदी तू किती दिवसानं आलीस? आप्या सगळं ठीक आहे ना आता? हो बापू सगळं ठीक आहे। मम्मी रुपाली ताई पण बरं झालं बरं का? होय विनायकराव म्हणली मला तसं। हो आणि बापू ऑफिस मध्ये पण सगळं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। चला आई बरं झालं, आता कसं सगळं मार्गाला लागतंय म्हणायचं। मम्मी माझ्या लहानपणीचे फोटो आहेत का ग? अगं आहेत की 4-5, पण आता हे काय मधूनच? अगं अहो काकी रुपाली त्यांचं बाप आपली दीदी सारखं दिसते, मी स्वतःच्या डोळ्याने बघितले, तिला विश्वास बसना म्हणून आम्ही इकडे आलो। काय? हा काकी ती फोटो आणा की मी दाखवते सगळ्यांना। अगं छकुल्या असं कसं म्हणतेस तू? आपे म्हणजे तुला पण त्यासाठीच बघायचेत का काय? अगं नाही नाही मम्मी तसं नाही काय, ती म्हणली ना मग मलाही वाटलं माझ्या लहानपणीचा फोटो बघावा म्हणून म्हटलं मी। एवढंच आहे ना नक्की का तू जाऊन बघणार आहे दोन्ही? दिप्या असं कसं करेन मी? दिप्या ती म्हणते ना बघू वाटतोय म्हणून, मग बाकी काय नाही। बरं मी घेऊन येते। हा नाही नाही तू थांब, तू आधी चहा टाक तिच्यासाठी थोडा। हा दिप्या घेऊन येतोय। दिप्याचा कपाटाच्या वरच्या बाजूला ठेवलेत बघ। आली। आप्या अचानक आलीस, सगळं ठीक आहे ना? हो दिदे दिदे हो अशी दिसत होते मी? मग आप्या एकदा सातारला गेलतो ना तेव्हा काढलेला फोटो येऊ, बर तेव्हा आसगाव मध्ये फोटो बिटो काय नव्हतं। भारी आहे बापू। आवडला का तुला? पाहिजे तर घेऊन जा की तुझ्या घरी। नाही नाही घरी कशाला, मला असंच बघायचं होतं। अगं ठीक आहे बरं तुम्ही बसा बोलत, मी जरा खायला करून आणते काहीतरी। हा आली। दिदे यो फोटो बघूनच असं वाटतंय की ही पोरगी मोठं होऊन लय अभ्यास करणार आहे। ए दिप्या तुझ्या फोटोकडे बघून काय वाटतं रे? बापू मी लहानपणापासून डॉन आहे काय? डॉन? कुठला डॉन? आसगावचा डॉन? ए तू आसगावचा डॉन। आणि छकुल्या डॉनचं माहितीये का तुला? ह्याला 13 जोर निघत नाहीत। फुस होतो आणि लग्न करायचंय म्हणे त्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपे अगं झालं का? आई सगळं झालंय, आणू का लगेच? मी आपण फ्रीज मध्ये आम्रखंड ठेवलाय तो पण आण। अरे वा गुड का रे? अहो सरकार आज आम्ही फॉर्म भरलाय दत्तक घेण्यासाठी। अरे वा 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 वा। म्हणजे बाळ आता आपलं होणार? हो आई, आणि म्हणून तर गोड आणले या ठिकाणी। अरे ही बातमीच एवढी गोड आहे की वरनं गोड खायची काही गरज नाही। हा एकदम मनातलं बोलला कदम तुम्ही, बरोबर आहे। हा बाळा ऐकलंस का, आता हे घर तुझं होणार आहे। हा आणि तू आम्हा सगळ्यांचा। खरंच बाय रुपाली देवाच्या कृपेने ना सगळं चांगलं झालं बघ। हो 2 दिवसांपूर्वी असं वाटत होतं की सगळं संपलंच। नाही 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 नाही, देव पाठीशी आहे ना तुमच्या। हा पण फक्त बाळाला वाईट दृष्टी लागायला नको कुणाची, काय पे? बरं चला आता आपण जेवायला घ्यायचं का? हा चला चला। अरे पण आरू कुठं आहे?
सरकाराव आवरू खेळायला गेला होता, दमलाय खूप, जेवून झोपला पण. उठ जरा बोलो जरा. अरे त्याचा धाकटा भाऊ आलाय. सरकाराव तो मला विचारत असतो बाळाबद्दल, पण काय सांगायचं म्हणून मी लई काय बोलत नाही. काय सांगणार काय त्याला? मग भाऊ आलाय छोटासा. अजिबात नाही. सुजय, अरे काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय. मी आरूला अजिबात सांगणार नाहीये. आणि मी तर म्हणतोय पोरगपण आपण दत्तक नाही घेतलं पाहिजे. तुझ्या उगाच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करू नकोस. सरकार, तुम्हाला पण हेच वाटत होतं, पण तुम्ही घाबरून का बसला ना? सुजय, किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा, काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. पोरगा मंदिरात सापडलंय. त्याच्या आईबापाने त्याला टाकून दिलं होतं. म्हणजे तुम्हाला समजतंय ना त्याच्या आईबापाने काय माती खाल्ली असणार आहे? आणि हे पोरगा आपण दत्तक घ्यायचा, याला काय म्हणता नाव लावायचं? मला तर हे अजिबात पटत नाही. सुजय, किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा, घाणेरडं असलं तरी ते खरं आहे. आपण का आपलं रक्त पाठवायचं? भाऊजी, अहो त्या बाळाकडे बघा एकदा. तुम्हाला तिच्याकडे बघून असं बोलवतं तरी कसं हो? अय, तू नको मध्ये पडू. कदम घराण्याचा प्रश्न आहे हा, कलेक्टरचा नाही. बाहेर लुडबुड केली तू, ते कपून घेतलंय मी. पण घरामध्ये जे काय वाटतंय ना ते बोलायचा अधिकार आहे मला. हे माझं घर आहे आणि मी बोलणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला. नमस्कार. आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे ऍक्च्युली. आपल्याकडे पद्धत असते ना, बायोडाटा दिला की रिलेटिव्ह कडे दिला जातो. तर तो वाया हो तुमच्याकडे म्हणजे मुलगी लग्नाला आली की आपल्याकडे असतं ना की बायोडाटे छापले जातात, नातेवाईकांना दिले जातात की काही स्थळ असेल तर सांगा. तर तसंच पप्पांचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी ते स्थळ सुचवलेलं. आणि त्यातही एक किस्सा झालेला की म्हणजे मुलगा आपल्याकडे जनरली असं पाहुणे बघायला येणार असले की रविवारी वगैरे येतात, कारण घरी असतो आपण. तेव्हा मुलगी, मी शिक्षण घेत होती, आम्ही त्या आयडियात होतो. आणि मी एक्झामला गेलेली, पेपर होता माझा, तर तिथे गेलेली आणि हे घरी येऊन बसले. मुलगा अचानकच सॅटरडेला निघाला आणि कॉलही आला की आम्ही येतो आहोत. आणि रस्त्याने निघताना तर त्याचं श्रेय मी लग्नाला सगळं द्यायचे ते माझ्या म्हणजे भारत पाकिस्तान मॅचला. बिकॉज काय झालेलं की मी 11 वाजेपासून पेपरला गेलेली आणि फोन स्विच ऑफ केलेला. मी जेव्हा बाहेर आली 3 वाजता तेव्हा बघते फोन, अरे एवढे मिस कॉल का आईवडिलांचे. तर तेव्हा बघते तर ते बोलले मुलगा येऊन बसलाय 11 वाजेपासून. म्हटलं मग अजून गेला नाही, एवढा वेळ मुलीचा वेट करू शकतो कोणी? तर ते बोलले नाही, त्यांना ना भारत पाकिस्तानची मॅच चालली ती बघायची. ती बघत बसले ते. म्हटलं ठीक आहे. मी घरी अराउंड म्हणजे 5 वाजता पोहोचले, तोपर्यंत ते माझा वेट करत होते. तर मी त्यांना आजही बोलते, काय काय भारत पाकिस्तानची मॅच बघण्यासाठी बघते? नाही, तुझा जो टीव्हीच्या तिथं फोटो लावला होता ना तो बघितला होता मी, त्याच्यामुळे थांबलेलो होतो. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. युद्धाचं कारण काय असतात घरात? थोडंसं अरे मला हे करायचंय, तर ते बोलणार नको नको तसं नको करू, त्याच्यावरनं सुरू होऊन जातं लगेच. कळलं मॅथचा इफेक्ट. आपण काय करता? मी टीचर आहे. आणि ते काय करतात? ते इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत, कंपनीत मॅनेजर आहेत. आपण कसं काय? 13 वर्ष छान मैत्री राहिली आमची, बेस्ट फ्रेंड्स होतो. आणि आज मैत्रीला 24 वर्ष झाले. हां, 13 वर्षानंतर असं त्याच्या घरी मुलगी बघायला लागले, माझ्या घरी थोडे मुलं बघायला लागले की बघायचे. तो एक डॉक्टर पण बघून आलेला आणि असं संध्याकाळी भेटला, येऊन बोलला. आणि बोलण्यामध्ये असा विचार आला की आपण इतके छान फ्रेंड्स, उद्या लग्न एक दुसऱ्या कोणाशी झालं तर आपण परत भेटू शकतो का, किंवा आपलं जुळू शकतं का? काय माहिती काय झालं. त्याने माझ्या ताईला फोन केला, विचारलं ताई माई हिच्याशी लग्न करू शकतो का? आणि माझ्या आईला तो आवडत होता, तर ते तसं जुळलं. त्याच्या घरच्यांना पण आवडत होते. आणि तसा एक किस्सा आमचा घडला होता. 12वीला आम्ही सेंड ऑफला गेलेलो आणि त्यावेळेला एवढं अलाउड नव्हतं की
फ्रीली फिरू शकतो. आणि घरी मी सांगितलं तेव्हा लँडलाईन होता, मोबाईल फोन नव्हता. घरी सांगून गेली की मी स्वप्नीलच्या घरी पूजेला चालले. संध्याकाळी यायला लेट झाला. माझ्या ताईने तिकडे फोन केला त्याच्या घरी. त्याची आई बोलली माझ्या घरी पूजा नाहीये. सॉल्व सिस्टम होती. एंटर केल्या केल्या माझा म्हणजे आता जो नवरा आहे स्वप्नील तो मागे होता. त्याचा एक मित्र अभिषेक ते मागे होते. माझ्या सोडायला आलेले घरी. हिने कंपाऊंडमध्ये आल्या आल्या मला सटकन वाजवली. बहिणीने कंपाऊंडमध्ये, घरात पण नाही एवढी. प्रसाद मिळाला. आणि हे दोघं ते बघून तिथल्या तिथे पळून गेले. तीर्थासाठी थांबले नाही. अजिबात थांबलेच नाही. आणि माझ्या सासूची पहिली ओळख ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या 6 जणींमध्ये जास्त चिडचिड कोणाची आहे स्वभाव? सांगायचं का ग? मी नाही. त्या 2000 जणी तरी बघतायत. कोण तरी चिडचिड नाही सर. कमी करावी म्हणून 6 जणी. ते फक्त प्रॅक्टिकल आहे आणि जे पण आहे ते तोंडावर बोलते. पण त्याच्यामुळे मन नाही दुखावत का? नाही, सवय झाली. बरं आता मला 6 जणींना विचारायचंय, समजा एकमेकींचा स्वभाव एक्सचेंज करायचा असेल तर कोण कोणाचा स्वभाव एक्सचेंज करेल? तुम्ही? ही खूप प्रेमळ आहे ऍक्च्युली, तर मी त्यांचा स्वभाव तुम्ही घ्या. हा घेऊ शकतो. बर, तुम्ही काय? मन मिळावं. तुम्ही? शांत स्वभाव घ्या. अच्छा, तुम्ही? मी हिचा घेईल, कारण स्पष्ट बोलते मी. ते थोडंसं कमी आहे माझ्यामध्ये की पटकन उत्तर नाही देऊ शकत कोणाला. ते मी तिच्याकडनं घेईल. तुम्ही? मी शांत. आता मला सगळ्यात आश्चर्य. आणि तुम्ही? मी सगळ्यांचं मिळून घेते. वा, थोडी शांत होते, थोडी पटकन उत्तर देणारी होते, थोडी मन मिळाऊ होते. तुमच्याकडे तुम्हाला मिस्टर प्रेमाने काय हाक मारतात? बाळा. बाळा. तुम्हाला? सोनल. असं काही लाडात आल्यावर वगैरे असं काही नाही? ते जुनं एवढं 23 वर्षाची माहिती तरी बाळा नाही? बाळा काही नाही, काहीच नाही. सोनू असणारच ना. 23 वर्षात तुमच्याकडे शितू. तुमच्याकडे दीपू. दीपालीची दीपू. तुमच्याकडे अश्विनीचा ऍश. कळलं आम्हाला. माझं नाव मानसी आहे. ते मला मनू किंवा असं लाडात आलं तर मनूच बोलतात. आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? त्यांना शेखर. शेखरच. लाडात पण शेखर. शेखू. तुम्ही? अहो लाडात आल्यावर नाही, असं पण आहोच बोलते. तुम्ही? शशी. शशिकांत नाव आहे तर शशी. अर्ध करता. मी जगदीश आहे म्हणून जय बोलते. जय. स्वप्पी. पवार साहेब. पोलीस स्टेशन मध्ये त्यांना भेटल्यावर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटतं. ते वाटायला नको घरी आलेत बाबा, थोडं फील राहण्यासाठी. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे. कुठला करा जो आवडेल त्याला. त्याच्या आवडीप्रमाणेच वागत आली आता मी. आलाय मग उद्यापासून काय करणार? ऍक्च्युली विचारून यायला हवं होतं, पण त्याला आवडतं, फक्त तो एक्सप्रेस नाही करत. खूप सपोर्टिव्ह आहे तो, त्याच्यामुळे. काय कौतुक आहे रे. सपोर्ट बरं, तुम्ही? सगळं मी त्यांच्या मनावरच करते. बापरे. तुम्ही? चिडचिड कमी करेल. काय खुश होतील. मी पण थोडीशी लगेच चिडते. काही बोलले का मी प्रयत्न करेल की त्यांच्या म्हणजे चिडायचं नाही, रिॲक्ट व्हायचं नाही लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गनी, ए गनी, गनी उठ रे लवकर.
गणी गणी ए गणी चल उठ पटदिशी लवकर. हे बघ मला आवरून इकडची दोन्ही भांडी करून पटकन बंगल्यात कामाला जायचं. उठ लवकर. तुझा ग मी जरा सूर्यावर येईपर्यंत झोपतो. गणू बा गाडी धुवून आला की तुझं काही खरं नाही बघ. उठ पटदिशी. अगं गाडी धुवायला असते की ती रोज धुवायला लागते पण माणसाचं अंग रोज धुवायचं नसते. जिसते ते मला झोपू द्या. असं आहे वय जिसतंय वय. थांब आता ना तुला अंथरुणातच आंघोळ घालते. बघूया कसं अंग जिसतंय तुझं. हा हे बघ गणू हे बघ पाणी आणलंय मी हातात. हे बघ वतू पाणी. आता ना तुला आंघोळ घालूनच राहणार. थांब तू. नाही नको काय नको काय नको नको मस्तपैकी आंघोळ घालते. नको कुठे पळतो गणी गणी कुठं पळतो. थांब गणू. तायडे कशाला माझ्या मागे लागतेस. तुझं काय घोडं मारलेत मी. आधी जाऊन आंघोळ कर. तायडे आज वार कोणता आहे ग. बुधवार आहे. तायडे बुधवारी डॉक्टरने आंघोळ करायची नाही म्हणून सांगितले. आता तर तुला आंघोळच घालून राहणार मी. बघूया काय होतंय. नको तायडे एका दिवस तू हाताला सापडली नाही तर त्या नाच सोडून द्यायचं असतंय. आता हे कुठल्या डॉक्टरांनी सांगितलंय. ती हाय एक हाय तू. असं आहे वय. आता तर तू गेलास. कुठं पळतो गणी. समजवतेस का कान भरतीयस. तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात. तायडे आता डॉक्टर कावतोय वाटतं. गणी पळ. ते मी पाणी गणी सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कूल दिशा कूल. सगळं नीट होणार आहे. सगळं नीट होईल. प्रीत. हो प्रीत. ओके म्हणजे बाण जागेवर लागलेला दिसतोय. Good morning, my sweetheart baby. Oh, what a style! My God, you're looking so hot. काय चालू आहे माझ्या बेबीच्या मनात? Oh my God, दिशा, बेबी एंड ऑल. पण मी तर एक लुझर होतो ना ग. Come on यार बेबी. तू अजून रागवलास त्यावरून. ते तर मी तुला मोटिवेट करायला बोलले असेल ना. पण आय लव्ह यू राईट. सो आतापासून नो फाईट्स. ओके ओके. जो हो गया सो हो गया. ओके. आता इथून पुढे आपल्यात नो सिक्रेट्स. ओके. मग आता सांग ना काय सांगणार होतास तू मला. अच्छा ते होय. नाही ते तर मी आई समोरच सांगेन. आणि तुला आठवते दिशा तूच बोललेलीस ना मला की एका रात्रीत कोणी सुपरमॅन होत नाही.
अगदी तसंच ना, एका रात्रीत तुझ्यासारख्या मुलीचा चेंज ओव्हर सुद्धा होत नाही. प्रीत ऐक ना प्रीत. का सकाळ सकाळी हॉर्न वाजवतेस माझ्या मागे दिशा? ओके, मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. काय धमाका करणार आहेस तू आज? बेबी प्रीत आत्ताचे 10 वाजलेत ना, अजून अर्धा तास पेशन्स ठेव ना बेबी प्लीज. कम ऑन यार बेबी, आय नो तू काल रात्रीच्या वागण्यामुळे माझ्यावर चिडलास, पण अरे ती एका साध्या नोकराची मुलगी आहे. ओ, त्यांना त्यांच्या लायकीत ठेवलं पाहिजे. आणि तू ना खूप इनोसेंट आहेस, तुला नाही माणसं ओळखत. हो का? नाही मग कोण कसं आहे ना ते मी आई समोर प्रूफ करेनच ना. 10:30 वाजता ब्रेकफास्ट टेबलवर. चला, मुहूर्ताची वेळ जवळ येते, आलोच. काय करणार आहे हा मूर्ख नक्की, आणि हा इतका कॉन्फिडंट कसा काय? प्लीज ऐक. हे बघ, मला माहितीये तू अहिल्या आंटींसमोर मला काही पण बोलणार, माझ्यावर काहीतरी आरोप करणार, पण बिलीव्ह मी, अहिल्या आंटी वोंट ट्रस्ट यू एट ऑल. ओ, इज इट? पण मी का आरोप करेन तुझ्यावर? तू काही केलंयस का तसं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम, या डायरी. एव्हरीवन, आय एम हिअर. प्रीतम प्लीज हॅव अ सीट. दादा या. एक मिनिट. महत्वाची मीटिंग चालू आहे प्रीतम, थांबवण्याचं कारण? आई, मला दिशाशी लग्न नाही करायचं. अगं बाई, हा नवीनच पिक्चर दिसतोय. प्रीतम, काय बालिशपणा आहे हा? दिशाचं बाहेर अफेअर आहे, सिरियस अफेअर. प्रीतम, शब्द जपून. दिशा या घरची होणारी सून आहे आणि तिच्यावर असे घाणेरडे आरोप. श्रीकांत, त्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. आई, मी जाईन, पण बोलून झाल्यावर. तुला फक्त दिशाशी लग्न करायचं नाहीये म्हणून हा तमाशा? ती एक घरंदाज मुलगी आहे. प्रीतम, आपलं बोलणं झालं याच्यावर, तू हे सगळं परत सुरू कर. प्रीतम, खूप मोठे आरोप करतोयस तू. यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का? काका, रादर सगळेच. एकदा जरा माझं ऐकून घ्या. दिशा आणि मिहीर यांचं अफेअर आहे. मिहीर म्हणजे मिहीर राजशेखर, वय वर्ष 26, अंधेरीला 2 BHK फ्लॅट, मूळचा कोल्हापूरचा आणि 2 वर्ष US ला होता. बरोबर ना? आणि ह्या दोघांचं गेल्या कित्येक वर्षापासून रिलेशनशिप आहे. तुझ्यापेक्षा हँडसम आहे का तो? दामिनी, अरे किती वेळा समजावून सांगायचं तुला, जरा तरी सिरियस हो. नाही, पण मी काय सांगू ना, तुम्ही स्वतःच बघा.
आणि हा फोटो खरा आहे? नाही, मी मॉर्फ वगैरे नाही केलंय. नाही, हे सगळं खोटं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उद्या इथून जायचं तरी नक्की आहे ना? येस मॅम. जर कोणाला आपला त्रास होत असेल तर कशाला थांबायचं इथे? म्हणजे आपण इकडनं निघतोय हे कन्फर्म्ड आहे. त्यात काही चेंजेस होणार नाही. उमा, तुमच्याशी थोडा बोलूचा होता. खरं तर तुम्हाला कसा सांगू, कसा विचारू या संभ्रमात होता. म्हणजे आजपर्यंत तुमच्याशी प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट मी बोलतच आलोय. आणि तुम्ही तसा कधी विरोध केला नाहीये कुठल्याच गोष्टीला. पण यावेळी तुम्ही समजून घ्याल असं वाटतंय. तुम्ही असा कशा बोलतास? आजपर्यंत तुमचा एकही निर्णय चुकलेलो नाही आणि आताही चुकणार नाही याची खात्री हा मका. म्हणजे मी असं विचार करत होतोय की आपल्या हिश्श्याची 5 एकर जमीन लालीच्या नावावर करावी असं विचार करत होतो. म्हणजे लाली असं नको वाटू की आपल्या नावावर कायच नाही. मी बंधूशी तसा बोललाय, त्या का पटलेलं आहे. आता फक्त तुमचाच मत ऐकायचं होतं. भावा बहिणीचा नाता एका नाळेचा असता. लहानपणी भावंडा आपल्या घासातलो घास काढून देतात एकमेकांका. लहान भावंडाचो हक्कच असता तो. आज जर तुम्ही लालिताईंका जमीन देऊची म्हणतास तर मी विरोध कशात करेन? आणि सगळ्यात महत्वाचा, लालिताई जशी तुमची बहीण आना तशी माझी सुद्धा बहीणच आहे. या घरची लेख हा. जा काही आपला त्या सगळ्यावर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क. तुम्ही योग्यच करतास. खुशाल करा त्यांच्या नावावर जमीन. माझं काय एक म्हणणं नाही. माका वाटलेलंच याच तुमचं उत्तर असणार. उमा, गो उमा, अगो लवकर कर काय ता. होय होय जायचे. इले इले. मा तुम्ही सावकाश चहा घेवा, मी एक चहा देऊन येते. अहो नाही, कशात मी करते. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे रघुनंदा, तू सुद्धा आणलं? माझी सुना खय? उमा असा आतमध्ये. या बघा, या ताईला महाराणी. म्हणजे आता सगळी कामं उमावरच ना? बाकी कोणाकडून तर अपेक्षाच नाही म्हणा. पण तू तरी जाऊन मदत करते का? आणि काय गो, इतकं वेळ कशाक लागलो तू का? आईचे डुगूची परीक्षा सुरू आहे ना, त्याचा अभ्यास घेत होते. झोपायला उशीर झाला. बापाशी शिकूक जमणार नाही, पण बाजूक बसून अभ्यास तरी घ्यायचो ना त्याचं. ते आले की त्यांनाच विचारा ना. म्हणजे खय गेलो तो? माहित नाही, सकाळीच गेलेत ते.
काहीतरी काम आहे म्हणाले. रघुनाथा तू काय पाठवलंस काय? नाही, मी काय काम सांगितलं ना. जा आता, उभ्या काय राहिलो, उमाक मदत कर जा कामात. लय मजा आली तुका सांगते ना आता. हे मामाबाच्या इकडे कशा घेतो? मी इलय, हा मी इलय, काम आठवला मला. शिनू, मी काय म्हणते, वाईट वाईट चहा घेऊया काय? चाय घेऊया. म्हणजे सकाळपासून तगडे तोड करून ना पाय भरून येले असं. हा हा, नाही 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 दादा, 2 चहा द्या आणि एकदम कडक बनव, एकदम तरतरी आली पाहिजे. पण शेनू, आपण जी मेहनत केली आहे ना त्याचा आपल्याला फळ मिळालेला. तुझ्या त्या मित्राने खबर दिली म्हणून आपण आपल्या गोदाम जाळणाऱ्या त्या पोरापर्यंत पोहोचू शकलो आणि त्याका पोलिसाच्या ताब्यात देऊ शकलो. नाही मामा, साखर कमी टाकली मा. बंधू मामा, कसं आहे, पोलिसांनी त्या गुंडांकडून सगळं वदवून घेण्यात वेळ फुकट नाही घालवला पाहिजे. आपण हाच नाही, दिशीचा संशय खरा असेल आणि आपलं गोडाऊन जाळण्यामागे त्या मेघना सचदेवचा हात असेल तरी त्या यातून एकदम सहज सुटतील. का? का म्हणजे? अरे आता तुला माहित नाही? नाही, तुला काहीच माहित नाही? अरे नाही. अरे ती मेघना सचदेव निघाली ना मुंबईला आपला बोजा बिस्तरा गुंडाळून आज. हा, आणि एकदा का ती मुंबईला गेली की आपली केस एकदम फुसकी. नाही शिनू नाही. अरे बाबा ती येणार, मुंबईतून परत येणार. अरे बाबा ती बाई खूप हुशारा. ती काय करणार माहिती आहे, पोलिसांका गुंडाळून सगळे दोष तिच्यासाठी काम करणाऱ्या त्या शिरकेच्या अंगावर टाकून देणार आणि ती जाणार पळा ना. त्याची अवस्था कशी होणार आता आपल्या लालीताई सारखी. म्हणजे अरे कसा, म्हणजे त्या मेघराचा स्वभाव कसा, तिचा काम झाला मा की चहातला माशी सारखं उचलून बाजूला टाकून द्यायचा. अशी हा ती मेघना सचदेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझा मुलगा मला परत मिळाला. हो तुम्ही सही सलामत जाशाल हो, पण माझा काय? हो तुमच्या सांगण्यावरून ज्या गुंडांना हाताशी धरून तुमच्या पोराक पळवलंय ते का डांबून ठेवलंय, दादा खोतांच्या गोदामात आग लावली, ते गुंड आज पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कुठल्याही क्षणी माझ्या हातात बेडिये पडू शकतात. मॅडम त्याला मी काय करू? मी काय करू? ठीक आहे, माझे पैसे द्या उरलेले. मी नांदेडतून काही दिवस गायब होत आहे. पैसे? हो. खूप मोजलेत तुला पैसे. तुला तुझे गुंड सांभाळता नाही आले यात माझा काही दोष नाही. हो मॅडम, तुम्ही हैसून जरी गेलात ना तरी सुटणार नाही. आज त्याच्या वेगळ्या देशात जात नाही. आज तुम्ही ते पोलिस आहेत ना, ते मुंबईत येऊन सुद्धा तुमका पकडतील. आणि एक लक्षात ठेवा मॅडम, मी एकटा आज जाणार नाही. तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाईन. कशाच्या जोरावर? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुला ही कामं सोपवली होती? मीच माझ्या पोटच्या मुलाला किडनॅप केलं होतं यावर पोलीस विश्वास ठेवतील? तुझं दादा खोतांची वाकड होतं. मी तर ह्या गावात परकी आहे. बरं, खोतांच्या मुलीला मी माझी सून करून घ्यायला तयार होते, मग मी त्यांच्या वाकड्यात आहे हे कसं सिद्ध करशील? या गावातल्या कुठल्याही भानगडीत माझं नाव येणार नाही याची खबरदारी घेतली आहे मी शिर्के. आणि म्हणूनच तर तुला हाताशी धरलं होतं. नाहीतर काय मी स्वतः गुंड उभे करू शकले नसते? काय ना शिर्के, मी करोडो रुपयांचा बिझनेस सांभाळते
तुझ्यासारख्याच्या धमकीला भिक्का घालेल. जा, खुशाल नाव सांग माझं. जिथे मी त्या निशीला खोटं ठरवलं, माझ्या मुलाच्या मनातून उतरवलं, तिथे तुझा हा आरोप झुळासारखा झटकायला मला काही अवघड नाहीये. मी पण बघते तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते. मी ठेवते शिर्के काकांवर विश्वास. तू काय त्या विश्वासाचं लोणचं घालणार आहेस का आलीस परत? तुमचं पितळ उघडं पाडायला. तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय मी. आता हे ऐकल्यावर सगळं गावच काय, पोलीस सुद्धा विश्वास ठेवतील आणि तुमचा मुलगा सुद्धा. काय म्हणता तुम्ही ते? हां, मार्क माय वर्ड्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला असं वाटतं त्या दोघींपैकी एक नेत्र आहे आणि एक अस्तिका. शेखर, मला सांगा, तुम्ही त्या नागाला बघितलं होतं ना? हो, मी रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं होतं. आता जे काही घडतंय ते भलतंच घडतंय, माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. इंद्राणी, तुम्ही लोकांच्या मनातलं ऐकू शकता ना? मग त्या दोघींच्या मनातलं ऐकून खरी नेत्रा कोण, खरी अस्तिका कोण हे आपल्याला कळू शकेल ना? देवी आईचं वरदान असलेली एक व्यक्ती देवी आईचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर स्वतःची शक्ती वापरू शकत नाही. आणि म्हणूनच मी कधीही नेत्राच्या मनातलं ऐकू शकले नाही. आणि अस्तिकाच्या मनातला ऐकायचा प्रयत्न केला होता मी, पण तिच्याही मनातलं ऐकू आलं नाही, कारण ती नाग आहे. रुपाली यावेळेला काहीतरी वेगळंच खेळ खेळते. आत्ता नेत्रा हवी होती. नेत्रांनी रुपालीचे हे असले खेळ कधीच यशस्वी होऊ दिले नाहीत. आता नेत्रा असती ना तर. आत्या, मी आहे तुमच्या बरोबर. आता जे काही झालं ते कसं झालं मलाच कळत नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मीच नेत्रा आहे. बाबा, बाबा, मला कळतंय हे सगळं खूप अवघड आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी आलात. मला तुमची मुलगी मानलात. मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी. मीच नेत्रा आहे बाबा. साहेब, देवी आई परीक्षा घेते आपली. काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आपण. आणि मी आता तुमच्या समोर उभी आहे, तरी तुम्ही मला ओळखत नाही आहात. मी खरं बोलते, मीच नेत्रा आहे हो. आता एकच पर्याय आहे, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा. आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं. देवी आईच्या देवळात.
मला असं वाटतं की अस्तिकाचं खरं रूप देवी आई समोरच बाहेर येईल. आपण लवकरात लवकर वावशीला जायला हवं. त्रिनयना देवी आईच्या देवळात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला फक्त एकच विनंती करते, अस्तिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तिच्या बोलण्याला बळी पडू नका. खरंच विरोचक काहीही करू शकतोय आता. काकू, फाल्गुनीताई, तन्मय, हे बघा, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या बोलण्यात येऊ नका. ती काहीही सांगू शकते, ती काहीही करू शकते. ती कदाचित नेत्रा म्हणून तुमच्या समोर रडेल सुद्धा की मीच नेत्रा आहे, हे असंही सांगेल तुम्हाला. पण तिच्या बोलण्याला बळी नका पडू. विरोचकांनी माझा चेहरा दिलाय ना आता तिला, त्यामुळे ती काहीही करू शकते. पण तुम्हाला काहीही वाटलं तरी मला येऊन सांगा, माझ्याशी बोला. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना, मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते. काळजी घ्या. येते मी. आणि काकू, खिडकी एकदा चेक करून घ्या आणि दरवाजा आतून नीट लॉक करून घ्या. हा, नाही आबा, आत्ताच मला काही सांगता नाही येणार. पण देवळात जायचं असेल तर उशिराच जावं लागेल का? ओके. ओके. नाही, असं अजून काही ठरलं नाही, पण आम्ही येणार आहोत. निघताना फोन करतो तुम्हाला. त्या आबांचं म्हणणं आहे की आपल्याला दिवसा गावकऱ्यांसमोर मंदिरात जाताच नाही येणार. आपल्याला उशिराच जावं लागेल. आणि तसंही आपण असं काम करायला चाललोय की आपल्याला गावकऱ्यांसमोर काहीच करता नाही येणार. आबा असतील आपल्या बरोबर. मामा असतील ही चांगलीच गोष्ट आहे. ह्या सगळ्यात आणखी एक गोष्ट चांगली घडणार आहे. रुपाली आपल्या बरोबर देवळात नसेल. खरी नेत्रा कोण हे कळल्यानंतर ती अस्तिका आपल्या तावडीत सापडेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे हरवलायस? कुठे नाही, ऍक्च्युली तुझ्यात हरवलोय. छान वाटलं तुम्ही आलात आज सगळे. म्हणजे आपल्या फॅमिली सुद्धा क्लोज होतील ना, आणि आपली सुद्धा खूप चांगली ओळख होईल, नाही का? तुला एक विचारू का? विचार की, बिनधास्त विचार. खरं खरं सांगशील? हो. मी तुझ्याशी खरंच बोलतो. ये बस. हे बघ, मी तुझ्याशी आयुष्यभर खरं बोलायचं ठरवलंय. बोल. खरंच? खरंच, अगदी खरं. बोल. तुझ्या मनात कुठली मुलगी आहे का दुसरी, किंवा तुला कोणी आवडायचं, किंवा आत्ताही आहे असं काही? दिव्या, हा प्रश्न विचारून तू चूक केलीस. नाही, हा प्रश्न विचारायची गरज नव्हती. थांब,
म्हणजे खरंच आवडते? तुला आधीच सॉरी म्हणतो आम्ही. आय एम रिअली सॉरी. एकच मिनिट. आय विल शो यू. हा शिवाचा फोटो नाही देणार ना? हे बघ, ही मुलगी आवडते. झालं समाधान? असा विचार नको करू साग परत. कारण तुला भेटल्यानंतर मी तुझ्या खूप प्रेमात आहे आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी फ्युचर पार्टनर नाही दिसत आहे. हा खरंच बोलतोय असं वाटतंय, पण अजून एक खडा टाकून बघते. नाहीतर नुसत्याच गप्पा मारत बसायचा हा. हाय, आता तू कुठे हरवलीस? मी हाच विचार करत होते की मला पण तू खूप आवडतोस, पण प्रेमात एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ना. जसं बघ ना, काल मी अख्खी रात्र जागून तुझ्यासाठी ती बर्फी बनवली. थँक्स. आणि ती बर्फी खूप अल्टिमेट झाली. हा, फार मस्त आहे, तुझ्यासारखीच. हो, पण तशी दिसली पण पाहिजे ना मी. म्हणजे हेच बोलतेय मी. प्रेमात आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. आता खरं सांगितलं तर मला इथे यायच्या आधी खूप लाज वाटत होती. गळ्यात घालायला काही धड दागिनाच नव्हता, म्हणजे सगळे खोटे होते. मग आता असं असल्यावर कीर्तीताई तर बोलणारच ना. ती बोलली ते चुकीचंच आहे, पण आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मीन. हे बघ, नाही, मी मन मोकळं करत होते. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको. गैरसमज काय त्यात? ही माझं कर्तव्य आहे. हे घे. नाही अरे, खरंच नको. डोंट वरी. छान आहे. नाही पण नको, महाग असेल. दिव्या, घे, माझ्याकडनं गिफ्ट आहे. तसं खरंच काही गरज नव्हती, पण त्यातल्या त्यात हा बरा आहे. हा बरा आहे, बघू. अरे मस्त आहे की. नाईस. हा मी बुक करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जेवण खूप छान होतं. बरं झालं आलात तुम्ही. खूप बरं वाटलं. आज बाई आजी आल्या असत्या ना तर दोन्ही कुटुंब पूर्ण झाली असती. नाही, खरंय तुमचं. त्या येणारच होत्या, पण त्यांच्या पायाचं दुखणं जरा. पण खरं सांगायचं तर तुमच्या येण्यानं आजचा आनंद द्विगुणित झाला. हो ना. काय? खरं सांगू का, नशीब काढलंय माझ्या पोरीनं. ह्या घरात आल्यावर तिला तुमच्यासारखी माणसं मिळणार आहेत. माहेर तर विसरूनच जाईल ते. उलट आहे, नशीब आम्ही काढलंय की आम्हाला अशी सून मिळणार आहे. आणि सासरचं काय, सासरी आली तरी माहेर सोडायचं नसतं. काय हो, तुम्ही शेवटच्या माहेरी कधी गेला होता आठवतंय का तुम्हाला? काय होय. बघा, काही काळजी करू नका. तुमची मुलगी या घरात छान रमेल. चला, येतो आम्ही. हो, मी कॅब बुक करते. नाही, कॅब कशाला? आपली गाडी दुरुस्त झाली असेल ना. मेकॅनिक आला होता आणि सुहास ती रिपेअर करून घेतोय. त्यामुळे उगाच कॅब वगैरे बुक नका करू. काय भाऊ? हा. काय ओके का गाडी? हो, ओके झाली आता नीट. बरं, पैसे किती? एवढी गाडी रिपेअर करून दिली, थोडं बरं वागा माझ्याशी. काय माझं पण तोंड खराब होऊ शकतं, माहितीये ना. मला डोकं फिरल्यावर काय होतं. ठीक आहे. किती झाले पैसे? 1500. जरा जास्तच आहेत असं नाही वाटत? नाही. नक्की? नाही म्हणजे आता तू सांगतेस तर झाले असतील. येते मी.
चला येतो आता. अरे हो, बाई आजी एकट्याच असतील नाही घरी? नाही, ती शेजारचे असतात ना, म्हणजे ते येत जातात. बरं सुहास, गाडी तयार झाली आहे ना? हो. हा मग प्लीज यांना जरा घरी सोडून येशील. काय सांगतोय, अचानक सांगतोय, पण जरा प्लीज. हा सुहास, तेवढं जरा. हा या ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे जरा अति होत आहे. हा, माझा नवरा काय ड्रायव्हर नाहीये यांचा. ही मुलगी जर या घरची सून झाली ना, तर मी हिला नक्कीच त्रास देईन. झाली म्हणजे अगं ती होणारच आहे ना सून. नाही, ती या घरची सून होणार नाही. मी जर ठरवलं ना, तर काहीच अशक्य नाहीये. या घरात मी तिला येऊच देणार नाही. आई, आजी, दिव्या, लवकर लवकर सगळ्यांनी बाहेर या. काय ग, काय झालं? अगं कशा पायी वरडतीस एवढी? या बाहेर या, बाहेर या. आजी, मी ना कमाल सरप्राईज आणलंय. काय आणलंय? म्हणजे गिफ्ट. हा, माझ्यासाठी गिफ्ट? चल, तुझ्यासाठी नाही आणलंय. मग माझ्यासाठी आरसा घेऊन आलीस का नाही? म्हणजे मी आरशात बघून तयार होणार होय का नाही? आईच्या गावात तुला कसं काय कळलं? ओळखलं का नाही? हो ग बाय माझी ती. तू झाली 60 वर्षाची, पण वाटते एकदम 16 वर्षाची मुलगी. माझी मधुबाला ग. एक चपटी नवी. पण आजी, तू हे गिफ्ट बघितलं ना, मला शाबासकी देशील. अगं मग दाखव की काय आहे ते, होय का नाही? एक मिनिट. शिवा, अगं ह्यो माझा कैलास. तू किती गोड दिसताय का तुम्ही दोघं पण. आवडलं ना गिफ्ट? आवडलं? दे मला शाबासकी दे. शिवानी, खरंच खूप छान फोटो आहे. हे होतं तुझं गिफ्ट? ह्यासाठी इतका उत्साह धरून ठेवला होतास? शिवा, अगं माझा कैलास गेला तेव्हा तू तरी एवढीशीच होतीस का? ह्यो फोटो कसा काय तुला मिळाला? काही नाही ग बाई आजी, फोटोशॉप केलाय. आजकाल फोटोशॉपनी सगळं होतं. हो ना, तुला येतं का करता? करायचं ना मग एवढं होतं तर. हा, मग तू सांगितलं असतंस तर केलं असतं मी. सांगायला कशाला पाहिजे? तुला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते, फक्त बडबड बडबड करायला सांगायला लागत नाही. आणि काय ग, ह्या फोटोत तर फक्त तू आहेस. आम्हाला का नाही घेतलंस? मी पण त्यांची मुलगी आहे ना. अरे हा सॅम्पल फोटो आहे, मी त्यांना सांगितलं आपल्या सगळ्यांचं बनवायला. मला माहितीये, माझं लग्न होईपर्यंत तो फोटो काही ह्या घरात येणार नाहीये. तुझी मुलगी ढील आहे का? तरी आपलं. बरं मला सांगा, हे कुठे लावायचंय? तो शिवा, आज माझं कैलास असताना तर त्याला लय भारी वाटलं असतं बघ तुला बघून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही म्हणजे मला मान्य आहे की यो तुझा संसार आहे, पर खरं सांगू का, मला का नाही कवा कवा वाटतं तुझं हे आहे ना तेच बरं आहे बघ. कशा पायी विचार करतीस त्या घरात यायचा? अजिबात येऊ नकोस.
लय वाईट माणसं आहेत बघ तिथं. का ग, काय झालं आता? अगं काय सांगू आता, गुरावांनी राबून घेतात मला तिथं. अगं पण तुला जायचंच होतं ना त्या घरात. वय पर आता काय बी पूर्वीसारखं राहिलं नाही बघ. मावशी तर मला उपकार केल्यावानीच वागवत असते, तुझ्याबद्दल तर काय बाय बडबडत असते. पर अधिपती एका शब्दानं तिच्या पुढे बोलतील तर शपथ. म्हणजे आता माझं तरी मत कुठं चांगलं होतं तुझ्याबद्दल, मला बी चुकीचंच वाटायचं की. पर म्या जेव्हा तुला अनुभवलं तेव्हा मला तुझं मन कळलं, म्हणून आता त्रास होतो ग त्या समजा गोष्टींचा मला. असू देत ग, जसं तुला कळलंय ना तसं त्यांनाही कळेल एखादे दिवस. कसलं कळतंय त्यांना, लय आडगेत बघ दोघं बी मायलेक. मावशी आपली गुबू गुबू करती आणि यो नंदीबाईला सारखा मान हलवतोय. मला तर वाटतं का नाही तुझं नशीबच वाईट आहे बघ का तू त्या घरात येऊन पडलीस. फारच त्रास झालेला दिसतोय तुला. सॉरी, मला घ्यायला लागेल फोन. हॅलो, सॉरी, मी काल जरा तुम्हाला खूपच उशिरा फोन केला. हो, आपण ते करतच आहोत, पण मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केला होता. तुम्ही ते मला प्रेझेंटेशन दाखवलं बघा, त्यामध्ये एक फोटो होता हॉस्पिटलचा. तर मला त्या फोटोविषयी जरा माहिती हवी, म्हणजे तो फोटो कुठला आहे, कुठलं गाव आहे त्या फोटोमध्ये वगैरे. अहो, हॉस्पिटलचे एकच फोटो आहे त्यात. नाही, जरा पर्सनल काम आहे माझं, तेवढी माहिती कळवाल ना प्लीज. ओके, थँक्यू. फक्त प्लीज लवकर कळवा. ओके, थँक्यू. थँक्यू. काय झालं, कुणाचा फोन होता? नाही, वेगळ्याच कामाचा एक फोन होता. काय हॉस्पिटलचं म्हणत होतीस? हॉस्पिटलमध्ये आहे का कोणी? नाही, तू आता बोलत होती ना फोनवर, म्हणताना विचारलं. नाही, हॉस्पिटलमध्ये नाहीये कोणी. पण तू जे आता सगळं बोलत होतीस ना त्यावरचं सोल्युशन आहे. म्हणजे आता मॅडमचा खरा चेहरा मी अधिपतींसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय करणार काय तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला खरं सांगतो दुर्गे, एवढा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या शब्दावर विश्वास ठेवणारा पोरगा अख्ख्या जगात बी शोधून सापडायचा नाही. आमचा शब्द म्हणजे आकाशवाणी म्हणून जपणारा पोरगा आम्हाला मिळाला ही आमची कुठल्या जन्माची पुण्याई आहे हे देवी अंबाबाईलाच माहित. ओ अधिपती काय करताय? चुकलं आमचं. तुम्ही उठा आधी. बघा, तुमची जागा आमच्या पायाशी नाही, आमच्या काळजात आहे अधिपती. आमची ती लायकी नाहीये. तो लायकीची भाषा का बोलताय तुम्ही? गुन्हाच तसा केलाय. म्हणजे काय झालंय? मी भेटतोय मास्तरीनबाई. काहीतरी सांगू नका आम्हाला. खरंच मी रोज शाळेत भेटतोय त्याच. तुम्ही शाळेचा संस्थापक आहे सा, तुम्ही शाळेत तर जाणारच की. हा नाही, तसं नाही. संस्थापक म्हणून नव्हतं, विद्यार्थी म्हणून भेटतो. मी ऍडमिशन घेतल्या शाळेत आपल्या. काय
सांगताय तुम्ही? तुम्ही आमची चेष्टा करायला? चेष्टा नाही, मी खरं सांगालो तुमची शपथ. म्हणजे तुम्ही जो नवीन उद्योग चालू केलता तो ह्योच होता हा? मी तुम्हाला सांगणारच होतो. त्यापेक्षा सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. आमचा शब्द तुम्ही मोडलात अधिपती. नाही, मला शब्द मोडायचा नव्हताच आणि मी तसा मोडलेला नाही. तुम्ही काय म्हणला होता, बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही, मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही, शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडला का, तुमची शपथ. घ्या खोट्या शब्दा घ्या. तसंही आता तुम्हाला नकोच होता मी म्हणताना ही पळवाट काढली तुम्ही. नाही अहो आईसाहेब, पळवाट नाही, तुमचा शब्द. अहो शब्द मोडलात तुम्ही आमचा, आणि शब्दाचं जाऊ द्या, तुम्ही आमची तत्व मोडलीत अधिपती. शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची हे विसरलात तुम्ही. नाही आता आमचं जे काय झालं त्याच्या शिक्षणाचं कुठं काय आहे त्यावर. तुम्ही दिलेली अक्कल वापरूनच मी सगळं सांभाळतोय. आणि तीच अक्कल तुम्ही आमच्या विरोधात वापरलीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.